पुण्यात पोलिसांच्या परवानगीविना ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्याभरात 3 सायबर गुन्हे दाखल, तर 8 आरोपींनी 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। तब्बल 4 तासांनंतर खंबाटकी घाटातील साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत, बंद पडलेली गाडी वाहतूक पोलिसांनी हटवली। ज्येष्ठ नागरिकांना सरकारी खर्चाने आता तीर्थक्षेत्र दर्शन घडवणार, मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा, लवकरच योजना अंमलात आणली जाणार। मुंबईतील लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांच्या सूचना, मुंबईकरांना दिलासा मिळणार, तर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांनी घेतला आढावा। मुंबईसह रायगड रत्नागिरीमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम। तुळजापूरला पाणी टंचाईपासून दिलासा, शहराला आता 2 दिवसांआड पाणी पुरवठा, बोरी धरणातली पाणी पातळी वाढली। जालन्यामध्ये दमदार पावसानंतर 78% क्षेत्रावर खरीपाची पेरणी, मात्र 5 दिवसात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीची संकट। दमदार पावसानंतर कोकणातले धबधबे प्रवाहित, राजापूरच्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी।